पद्धतीची दिवसभरामध्ये कामगिरी केली सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचं देखील आपण थोडंसं मनोगत ऐकूयात. कशा पद्धतीची टीम राहिली, आयोजकांचं देखील कशा पद्धतीचं हे आयोजन, त्याबद्दल देखील थोडंसं सांगायचं इथं. Thank you. So first of all, I would like sincere thanks to Inamdar Hospital to arrange this platform. And about the arrangement, that is actually absolutely fantastic and excellent arrangement. Whether it is food, the game, the whatever provided, the entire things, which is really appreciable. And I would like special thanks to Akbar and entire staff. What they have did here, absolutely fantastic. And about the opposite team, they have did absolutely fantastic. And for about SBI, these are the champion. If you see these are the Gen Z player and the young generation. If you see, so almost are the young generation. And big clap for this and big clap for the weighted team. Thank you very much and applause for everyone. Thank you. थँक्यू सर. आपण पाहतोय की इथे जे नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, अकबर सर आणि राघव सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. सरांचं देखील आपण कौतुक करूयात. सरांना देखील थोडंसं मनोगत इथे व्यक्त करायचे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? First of all, thank you for taking part in my event. This was first season and definitely if I am getting this kind of support, second season जरूर आएगा, पक्का आएगा. इसी ईयर आएगा सेकंड सीजन. थैंक यू. Akbar sir, please hand over to you. नहीं मैंने बोला. आणि आपण पाहतो इथे सर्वांचे लाडके अकबर सर, त्यांनी देखील आपलं थोडंसं मनोगत इथे व्यक्त करायचे. दोन शब्द तरी त्यांनी बोललं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. सर्वांची विनंती आहे. मॅडमने देखील सांगितलेलं आहे अकबर सरांनी दोन शब्द बोलायचे. थोडंसं मनोगत व्यक्त करा. कशा पद्धतीचं हे नियोजन आयोजन, खेळाडूंबद्दल थोडंसं माहिती सांगा. थैंक यू सो मच बोथ टीम, आप लोगों ने पार्टिसिपेट किया. थैंक यू सो मच. नेक्स्ट सीजन इससे अच्छा होगा और इससे बेहतर होगा. थैंक यू. थँक्यू सर. आपण पाहतोय अजित सर आणि पांडुरंग सर यांच्या माध्यमातून इथे आपण सन्मान चिन्ह प्रत्येक खेळाडूला इथे देणार आहोत. पांडुरंग सर आणि अजित सर, पांडुरंग सर चला आणि अजित सर, त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. आपण पाहतो की मान्यवरांच्या हस्ते इथे आपण पांडुरंग सरांना आणि सरांना देत आहोत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आपण इथे बेस्ट बॅट्समनचा किताब देऊन सन्मानित करत आहोत. खेळाडूचं नाव असेल, तुम्हाला काय वाटतं की कुठला खेळाडू असेल? प्रवीण पिलाने. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आपण पाहतोय की प्रवीण पिलाने यांच्या माध्यमातून 107 धावा इथे मैदानात ठोकताना पाहायला मिळाले. 37च्या सरासरीने 35च्या सरासरीने फलंदाजी केली. 243चा स्ट्राईक रेट देखील त्यांच्या माध्यमातून या खेळामध्ये पाहायला मिळाला आणि त्यांना बेस्ट बॅट्समनचा किताब देऊन आपण इथे सन्मानित करत आहोत. आणि इथे देखील आपण बेस्ट गोलंदाजचा किताब देणार आहोत. एकदा नाव सांगा कुठला गोलंदाज असेल? तुम्हाला काय वाटतं सर्वांना कुठला गोलंदाज असू शकतो? थोडासा विचार करा. येस, राज थोपटे बेस्ट गोलंदाज, महत्वाची कामगिरी साकारली. पुढचा किताब आपण देणार आहोत.
ट्रॉफी ठेवलेली आहे बेस्ट फिल्डरसाठी. त्यामध्ये बेस्ट फिल्डर आहे जो माझा आवडता ओमकार पाटील. चला ओमकार. ओमकार पाटील सर चला बेस्ट फिल्डर. त्यांना आपण बेस्ट फिल्डरचा किताब देऊन या स्पर्धेमध्ये सन्मानित करत आहोत. एकदा टाळ्या झाले पाहिजे मित्रांनो. आपण पाहतो की दिवसभरामध्ये सर्व ठिकाणी दिसणारा, बॅटिंग मध्ये दिसणारा, गोलंदाजी मध्ये दिसणारा, क्षेत्ररक्षण करत असताना दिसणारा, त्याची धावपळ चालू होती. असा एकमेव प्लेअर कुठला असेल? मी पुन्हा येईल आणि तो आलाय. त्याचं नाव प्रवीण पिलाने, मॅन ऑफ द सिरीज. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जो संघ रनअप ठरलाय, उपविजेता ठरलाय, त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल एका लाईन मध्ये इथे यायचे. त्यांना आपण मेडल देऊन इथे आपण सन्मानित करत आहोत. एका लाईन मध्ये यायचे रनरअप टीम. चला. आणि इथे आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा किताब ठरलेले प्रवीण सर, त्यांना विनंती असेल आपलं थोडंसं मनोगत इथे व्यक्त करायचे. या स्पर्धेमध्ये तुम्ही काय सांगाल स्पर्धेबद्दल, त्याचबरोबर खेळाडूंना देखील कशा पद्धतीने तुम्ही तिथे जज केलं, कशा पद्धतीने खेळवलं, बॅटिंग कशा पद्धतीचं, सर्व तुम्हाला जे वाटतं ते इथं सांगायचे, मनोगत व्यक्त करायचे. म्युझिक लाव ना आकाश. आकाश म्युझिक लाव. कामगिरी केली. आयोजनाबद्दल सांगायचे, खेळाडूने कशा पद्धतीने खेळ केला त्याबद्दल सांगायचे, प्रेक्षकांबद्दल सांगायचे, सर्व गोष्टी त्यांनी नक्कीच बारकाईने पाहिलेल्या आहेत. त्यामुळे सरांना विनंती असेल की थोडंसं नक्कीच मनोगत इथे व्यक्त करायचे.
धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिली जाते त्याबद्दल. पहिल्यांदा मी सगळ्या इनामदार हॉस्पिटलचा सगळा स्टाफ एंटायर स्टाफ असतील, स्पेशली राघव सर असतील, अकबर सर असतील, खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन इथं केलं गेलं आणि तेही कमी वेळामध्ये आय थिंक. तसेच ग्राउंड आणि नियोजनबद्दल अंपायर्स असतील, ग्राउंडचा स्टाफ असेल किंवा कॉमेंटेटर्स असतील, एकदम प्रोफेशनली म्हणजे मॅचमध्ये जसं आपण बिहेव करतो त्याप्रमाणे सगळं झालं. एकही वाद झाला नाही, काही नाही झालं. याचं सगळं श्रेय एंटायर टीम, हॉस्पिटल, ग्राउंडचे स्टाफ असतील सगळ्यांना मी देतो. तसेच आमचे कॉमेंटेटर सर, तसेच खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. सर्वच टीमनी चांगल्या पद्धतीने केला, एक पण मिसबिहेवियर नाही झालं. तसेच समोरची टीम आमची अपोजिट असेल एकदम प्रोफेशनली आणि एकदम सॉफ्टली खेळले, त्याच्याबद्दल त्यांचंही हार्दिक अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी केला. आणि सगळ्या खेळाडूंना मी एकच सांगू इच्छितो, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असताल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सातत्य ठेवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तर त्यामुळे सगळ्यांनी प्रॅक्टिसमध्ये राहिलं तर प्रॉब्लेम नाही आहे. धन्यवाद. इनामदार हॉस्पिटल अँड एंटायर स्टाफ. नाही, पुन्हा कुणाला तरी संधी मिळालीच पाहिजे, प्रत्येकाने घेतलीच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तर सर्वांनी सातत्य ठेवा, प्रयत्न ठेवा, नक्कीच तुमचं यश आहे. धन्यवाद. बरोबर आहे, सरांचं म्हणणं आहे मी पुन्हा येईन, पण सरांना असं वाटतं की पुन्हा दुसरे कुणीतरी आले पाहिजे आणि दुसरी देखील वाट पाहत आहेत. आणि आपण इथून पुढे रनर ट्रॉफी इथे देणार आहोत. आपण इथे पाहतोय मैदानावरती आपण पाहतो की दिनेश पाटील रनर अप टीम, विटगन वॉरियर्स टीमचे कर्णधार आणि सर्व टीम पुढे यायचे. आपण रनर अपची ट्रॉफी देऊन त्या खेळाडूंना सन्मानित करत आहोत. मान्यवरांच्या हस्ते आपण तिथे सन्मानित करत आहोत. सेकंड पारितोषिक रनर अपचं नक्कीच इथे आपण ट्रॉफी देऊन विग्नर वॉरियर्सला टीम सन्मानित करत आहोत. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती दिवसभरामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्या जोरावरती त्यांना आपण या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक देऊन इथे सन्मानित करत आहोत. उपविजेता ठरलेली ही टीम, अभिनंदन टीम, टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अभिनंदन टीम, पुन्हा एकदा अभिनंदन. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जे आपल्याला जेवण, नाश्ता, चहा वगैरे जे आपल्याला पुरवलं गेलं त्या पूर्ण सर्व स्टाफचा देखील आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित करत आहोत. त्यांचं देखील योगदान खूप मोठं महत्त्वाचं योगदान ठरलं आणि त्यामध्ये आपण पाहतो की राहुल जाधव सरांच्या हस्ते, त्याचबरोबर बाकीचे देखील सर्व टीम असेल, ऑफिशियल टीम, त्यांनी देखील एक मोठं काम केलेलं आहे. त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. या पुढे असं मॅडम चला, चांगल्या पद्धतीचं नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील एकदा यांच्यासाठी सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.
आपण पाहतोय इनामदार हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य प्रकारची ही स्पर्धा इथे संपन्न झालेली आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जी टीम पहिलं पारितोषिक जिंकली, चॅम्पियन ठरली, त्या टीमचं नाव आहे SBI टीम. पहिलं पारितोषिक देऊन टीमला नक्कीच आपण इथे धन्यवाद देऊया. चला टीम पुढे चला.